चला, या आधीच्या हॉर्टिकल्चर सिरीज मध्ये आपण आधीचा पोर्शन बघितला होता. हॉर्टिकल्चर म्हणजे काय, ब्रांचेस कोणत्या कोणत्या हॉर्टिकल्चरच्या, हे सर्व आपण तिथे बघितलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये मोड ऑफ पॉलिनेशन. आज काय बघायचं आहे, मोड ऑफ पॉलिनेशन. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा, जर वाइंड मुळे पॉलिनेशन होत असेल तर त्याला ॲनिमोफिली म्हणतात. काय म्हणायचं, वाइंड मुळे पॉलिनेशन होत असेल तर ॲनिमोफिली. इन्सेक्ट मुळे पॉलिनेशन होत असेल तर एंटोमोफिली. बर्ड्स मुळे होत असेल पॉलिनेशन तर ऑर्थिनोफिली. आणि वॉटर मुळे पॉलिनेशन होत असेल तर हायड्रोफिली. अर्धा पोर्शन कालच्या नेहा मॅमने तुमचा कव्हर केलेला होता, बाकीचा पोर्शन मी घेते. बघा, वाईन मुळे जर पॉलिनेशन होत असेल तर ॲनिमोफिली म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, ॲनिमोफिली. जर इन्सेक्ट मुळे पॉलिनेशन होत असेल तर एंटोमोफिली म्हणायचंय. बर्ड्स मुळे पॉलिनेशन होत असेल तर ऑर्थिनोफिली म्हणायचंय. आणि जर वॉटर मुळे पॉलिनेशन होत असेल तर हायड्रोफिली म्हणायचंय. काय म्हणायचंय त्याला, हायड्रोफिली. बघा, हे लक्षात राहतं, वॉटर मुळे हायड्रोफिली लक्षात राहतं आणि इन्सेक्ट मुळे अँटोनोफिली पण लक्षात राहतं. पण फक्त बर्ड्स आणि विंड मुळे कोणतं होतं हे लक्षात ठेवा. विंड मुळे जर पॉलिनेशन होत असेल तर ॲनिमोफिली म्हणायचं आणि बर्ड्स मुळे जर होत असेल तर ऑरिनोथोफिली. ठीक आहे, एवढं लक्षात राहील. नंतर आता बघायचं आपल्याला, इम्पॉर्टंट आहे हे समजून घ्या, सायॉन आणि स्टॉक त्यातला डिफरन्स काय हे लक्षात घ्यायचं आपल्याला. सायॉन आणि स्टॉक. बघा, जेव्हा स्टॉक हा वर्ड येतो ना, त्याच्यासोबत काय वर्ड येतो, रूट स्टॉक. काय वापरतो आपण वर्ड तिथे, रूट स्टॉक हा वर्ड वापरतो. म्हणजे एखाद्या झाडाला, हे बघा, हे इकडे झाड दिलेलं एक्झाम्पल, बरोबर, या झाडाचे रूट्स कुठे आहेत, जमिनीमध्ये. या झाडाचे रूट्स कुठे आहेत, जमिनीमध्ये. या झाडावर आपल्याला सायॉन फिट करायचा आहे. दुसरा सायॉन म्हणजे दुसऱ्या व्हेरायटीचा सायॉन येऊन लावायचा. म्हणजे एखादा प्लांट पार्ट तो कुठलाही असू शकतो, पण सहसा तो कुठला असतो, स्टेम. सहसा कुठला असतो, स्टेम. तर दुसरा एखाद्या व्हेरायटीचा सायॉन आपल्याला या झाडावर येऊन फिट करायचा आहे. आणि ऑलरेडी हे झाड इथे जमिनीमध्ये आहे, तर याचे रूट्स कुठे आहेत, जमिनीमध्ये आहे. तर ऍक्च्युअल जे प्लांट राहील त्याच्या प्लांट पार्टला जिथे आपण काय करू, हे सर्व घडून आणू, बडिंग ग्राफ्टिंग जिथे घडून आणू, त्या प्लांट पार्टला म्हणायचं आहे रूट स्टॉक. काय म्हणायचं आहे त्याला, रूट स्टॉक. आणि सायॉन म्हणजे काय आहे, एखाद्या दुसऱ्या व्हेरायटीचा जेव्हा आपण इथे इंड्यूस करू ना, याला म्हणायचं आहे सायॉन. बघा, हा जो वरचा पोर्शन आहे ना, हा वाला पोर्शन, याला म्हणायचं आहे सायॉन. आणि हा जो खालचा पोर्शन आहे याला म्हणायचा आहे स्टॉक. का बरं स्टॉक म्हणायचं याला, याचा वर्ड जो टोटल वर्ड आहे रूट स्टॉक. काय टोटल वर्ड, रूट स्टॉक. तर रूट्स कुठे, जमिनीमध्ये असतात. तर रूट स्टॉक म्हणजे ऍक्च्युअल प्लांट जो आहे त्याचा पार्ट म्हणजे झाला रूट स्टॉक. आणि वरचा पोर्शन जो आहे आपण जो इथे आणून लावू, दुसऱ्या झाडाचा व्हेरायटीचा किंवा दुसऱ्या झाडाचा पोर्शन इथे लावू किंवा व्हेरायटीचा लावू शकतो, तर त्याला म्हणायचं आहे सायॉन. सायॉन आणि स्टॉक एवढं क्लिअर आहे का, मला सांगा बाळांनो. सायॉन समजलाय, स्टॉक समजलाय. स्टॉक आला तर स्टॉक सोबत वर्ड कोणता येतो, रूट स्टॉक. कोणता वर्ड येतो, रूट स्टॉक. रूट म्हणजे कुठे, जमिनीमध्ये राहणार. म्हणजे ऍक्च्युअल प्लांट जे असणार त्याचा प्लांट पार्टला आपल्याला काय म्हणायचंय, रूट स्टॉक. आणि दुसऱ्या व्हेरायटीचा आपण जेव्हा या झाडावर आणून लावू ना, त्याला काय म्हणायचं, सायॉन. त्या प्लांट पार्टला म्हणायचं आपल्याला सायॉन. तर सायॉन आणि रूट स्टॉक आय होप तुम्हाला क्लिअर असेल. आता आपण पुढे बघू. बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन. काल मॅम मी तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकवलंय, आज आपण बघू असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पॉलीएम्ब्रॉयनी. बघा, त्या नोट्स मध्ये डायरेक्टली दिलेलं असतं पॉलीएम्ब्रॉयनी प्रेझेंट इन अ मँगो, सिट्रस आणि जामून. पण पॉलीएम्ब्रॉयनी म्हणजे काय हेच आपल्याला कळत नाही. नोट्स मध्ये डायरेक्टली दिलं असतं की मँगो, सिट्रस आणि जामून आर हायली पॉलीएम्ब्रॉयनी क्रॉप. पण ऍक्च्युअल मध्ये पॉलीएम्ब्रॉयनी म्हणजे काय होते बघा, फॉर्मेशन ऑफ मल्टिपल एम्ब्रिओ इन अ सिंगल सीड. म्हणजे मोर दॅन एक सीडलिंग पर सीड. म्हणजे एका सीड मध्ये मोर दॅन वन सीडलिंग असेल. जसं इमेज मध्ये दिसतंय बघा, खूप सारे एम्ब्रिओ दिसत आहेत सिंगल सीड पासून. या इमेज मध्ये बघा, इथे दिसतंय, या इमेज मध्ये एका सीड पासून काय बनलंय, खूप सारे एम्ब्रिओ बनले आहेत. त्याला काय म्हणायचं, पॉली एम्ब्रॉयनी. पॉलीचा मिनिंगच होत असतो मोर दॅन वन. मोर दॅन वन म्हणजे काय होतं, पॉली. तर पॉली एम्ब्रॉयनी म्हणजे फॉर्मेशन ऑफ मल्टिपल एम्ब्रिओज इन अ सिंगल सीड. एका सीड पासून जेव्हा मल्टिपल एम्ब्रिओज भेटतील. नॉर्मली काय होतं, एका सीड पासून एकच एम्ब्रिओ फॉर्म होतं. नॉर्मली काय होतं, एका सीड पासून एकच एम्ब्रिओ फॉर्म होतं. पण मँगो, सिट्रस आणि जामून या केसमध्ये काय होतं, एका सीड पासून नंबर ऑफ एम्ब्रिओज तयार होतात. म्हणजे मोर दॅन वन एम्ब्रिओ जेव्हा तयार होईल किंवा नंबर ऑफ वन, मोर दॅन वन सीडलिंग पर सीड जेव्हा तयार होईल त्याला म्हणायचं आहे पॉलीएम्ब्रॉयनी. पॉलीएम्ब्रॉयनी म्हणजे बघा, मल्टिपल ऑफ फॉर्मेशन ऑफ मल्टिपल एम्ब्रिओज. जेव्हा मल्टिपल एम्ब्रिओज एका सीड पासून तयार होतील त्याला म्हणायचं आहे पॉलीएम्ब्रॉयनी. आणि याचं एक्झाम्पल कोणतं आहे, मँगो, सिट्रस आणि जामून. एक्झाम्पल कोणते याचे, मँगो, सिट्रस आणि जामून आर द हायली पॉलीएम्ब्रॉयनी क्रॉप. एवढं लक्षात ठेवा. पॉलीएम्ब्रॉयनी म्हणजे काय होते, मग जेव्हा एका सिंगल सीड पासून
जास्त एम्ब्रिओज बनतील, एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ. नॉर्मल केसमध्ये एका सीड पासून एकच एम्ब्रिओ बनतो, परंतु पॉलीएम्ब्रॉयनिक कंडिशन मध्ये एका सीड पासून जास्त एम्ब्रिओ बसतात, म्हणजे मल्टिपल नंबर ऑफ एम्ब्रिओ बनतात. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, पॉलीएम्ब्रॉयनिक. याचे एक्झाम्पल काय, मँगो, सिट्रस आणि जामुन. एक्झाम्पल काय, मँगो, सिट्रस आणि जामुन. नेक्स्ट दिलेला आहे विविपरी. नेक्स्ट काय दिलेलं आहे, विविपरी. बघा पॉलीएम्ब्रॉयनी समजलं असेल, आता विविपरीची डायग्राम बघून घ्या, नंतर आपण नेक्स्ट बघू. Vivipary refers to the plant arising from bud or seedling that have formed or germinated while still on parent plant and are dropped when ready to establish themselves in a substrate. आणि एक्झाम्पल आहे जॅकफ्रूट आणि अवॅकॅडो. आता याचा मिनिंग काय होतं बघा विविपरीचा, आपण डायग्राम मध्ये बघू. पॅरेंटलाच म्हणजे प्लांटलाच अटॅच असतात प्रीमॅच्युअर कर्नल स्प्राउटिंग विविपरी ऑन इमॅच्युअर इयर डॅमेज बाय हेल. बघा काय दिलेलं आहे इथं, यानी डेफिनेशन मध्ये काय दिलं होतं, विविपरी रेफर्स टू द प्लांट अरायझिंग फ्रॉम अ बर्ड ऑर सीडलिंग दॅट हॅव फॉर्म ऑर जर्मिनेटेड व्हाईल स्टीन ऑन अ पॅरेंट प्लांट. जेव्हा पॅरेंट प्लांट वरच असल्यावर जेव्हा एखादं सीड जर्मिनेट होणार, ते कुठे आहे, पॅरेंट प्लांट वरच आहे, पण ते काय झालं, जर्मिनेट झालं. आणि जेव्हा ते रेडी टू इस्टॅब्लिश म्हणजे रेडी टू, जेव्हा स्टेबल होण्यासाठी किंवा त्याची व्यवस्थित जेव्हा कंडिशन येईल, तेव्हा ते काय होईल, ड्रॉप म्हणजे खाली पडून एक दुसरं झाड तयार होईल. त्याला काय म्हणायचं आपल्याला, विविपरी. बघा इथे काय दिलेलं आहे या इमेज मध्ये, सीड पासून तयार झालंय, जर्मिनेट झालेलं आहे, पण जेव्हा वाऱ्यामुळं किंवा एखाद्या हेलमुळं, पावसामुळं काय हे खाली पडेल. इथे जर्मिनेशन याचं झालेलं आहे. जर्मिनेशनच्या स्टेज मध्ये पहिले काय होते, हे जर सीड आहे ना, याच्यातून काय येते, असे कोंब बाहेर येते, बरोबर, आपण मराठी भाषेत त्याला कोंब म्हणतो. असा कोंब बाहेर येतो जर्मिनेशनच्या वेळी. तर हे प्रोसेस झाडावरच झालेली आहे, म्हणजे पॅरेंट प्लांटलाच झालेली आहे, पण वाऱ्यामुळे, पावसामुळे किंवा आणखी कोणत्या रिझनमुळे हे काय होईल, मग इथून खाली पडणार, नंतर ते प्लांट इस्टॅब्लिश होईल. त्याला म्हणायचं आहे विविपरी. काय म्हणायचं आहे त्याला, विविपरी. सगळ्यात पहिले आपण बघितलं पॉलीएम्ब्रॉयनी. पॉलीएम्ब्रॉयनी म्हणजे काय होते, जेव्हा सिंगल सीड पासनं मल्टिपल एम्ब्रिओज बनतात, त्याला म्हणायचं आहे पॉलीएम्ब्रॉयनी. सेकंड आपण बघितलं विविपरी. विविपरी म्हणजे काय, पॅरेंटलाच काय अटॅच आहे, सीड अटॅच आहे, ते काय झालंय, जर्मिनेट पण झालेलं आहे, आणि कोणत्या तरी रिझन मुळे ते काय होईल, ड्रॉप डाऊन होईल, म्हणजे खाली पडेल आणि नंतर प्लांट एस्टॅब्लिश होईल. त्याला आपण म्हटलं विविपरी. ठीक आहे. आणि कशामध्ये होते, जॅकफ्रूट आणि अवॅकॅडो. विविपरीचे एक्झाम्पल कोणते आहेत, जॅकफ्रूट आणि अवॅकॅडो. पॉलीएम्ब्रॉयनीचे एक्झाम्पल कोणते होते, सिट्रस, जामुन आणि मँगो. नंतर आहे कटिंग. आता हे समजून घ्या, कटिंग बडिंग इम्पॉर्टंट आहे. कटिंग म्हणजे समजून घ्या, स्टीम कटिंग. सगळ्यात महत्वाची जी सिस्टीम यूज केली जाते ना, इथं सी पाहिजे, सॉरी, स्टीम कटिंग. इट हॅज 3 टाईप बेस्ड ऑन अ नेचर ऑफ वूड. वूडच्या नेचर वरनं कटिंगचे 3 टाईप पडले आहेत. कोणत्या कटिंगचे, स्टीम कटिंगचे 3 टाईप पडले आहेत बेस्ड ऑन द नेचर ऑफ वूड. आता वूड कसं आहे, हार्ड वूड आहे, सॉफ्ट वूड आहे, त्याच्यानुसार याचे 3 कॅटेगरीज पडले आहेत. तर सगळ्यात पहिले आपण बघू हार्डवूड कटिंग. हार्डवूड कटिंग म्हणजे बघा काय होते, मॅच्युअर डॉर्मंट हार्डवूड आफ्टर लीफ फॉल अँड बिफोर न्यू शूट इमर्ज इन अ स्प्रिंग. बघा काय होते, इमेज मध्ये दिसत असेल तुम्हाला, हे झाड आहे, हे काय आहे, झाड आहे. याचं काय झालं, जे पानं आहेत ते गळून पडले. उन्हाळ्यात सहसा काय होतात, पानं गळून पडतात, तर त्यावेळी याचा वूड आपल्याला युज करायचा आहे. हे जे स्टीम आहे ना, याचा तेव्हा युज करायचं आपल्याला, स्टीम किंवा वूड आपण याला म्हणू शकतो. हे जे स्टीम आहे तेव्हा आपल्याला युज करायचं केव्हा, जेव्हा त्याचे पानं गळून पडलेले आहे आणि न्यू स्प्राउटिंग यायचं आहे. तर न्यू स्प्राउटिंग केव्हा येईल, त्याला नवीन पानं केव्हा येईल, त्याला पाऊस पडल्यावर नवीन पानं येतील. तर जेव्हा याला पानं नाही आहे त्यावेळेस आपल्याला हे स्टीम कटिंग करायचं आहे. तर ते स्टीम कसं असेल, मॅच्युअर्ड डॉर्मंट हार्डवूड आफ्टर लीफ फॉल अँड बिफोर न्यू शूट इमर्जन्स. आणि कसं असेल, बिफोर न्यू शूट इमर्ज इन अ स्प्रिंग. स्प्रिंग सीझन म्हणजे जो पाऊस पडतो तेव्हा समजून घ्या. तर तेव्हा काय येतो, नवीन इमर्जन्स येतात, जेव्हा पानं लागतात नवीन, त्याच्या आधी आपल्याला घ्यायचं आहे. मॅच्युअर डॉर्मंट वूड आहे हे, केव्हा घ्यायचं आपल्याला, पण लीफ फॉल झाल्यानंतर, आफ्टर लीफ फॉल अँड बिफोर न्यू शूट इमर्ज. तर कशा कशामध्ये होतं हे प्रॅक्टिस बघा, ग्रेप मध्ये, फिग मध्ये, ऑलिव्ह मध्ये, किवी मध्ये, पोमोग्रेनेट, प्लम अँड ऍपल, या सगळ्यामध्ये हार्डवूड वापरलं जातं. कशामध्ये, ग्रेप, फिग, ऑलिव्ह, किवी, पोमोग्रेनेट, प्लम आणि ऍपल मध्ये, या सर्वांमध्ये हार्डवूड वापरलं जातं. तर स्टीम कटिंगचा पहिला टाइप आपण बघितला हार्डवूड कटिंग. याच्यामध्ये काय असेल, मॅच्युअर्ड वूड होतं, मॅच्युअर्ड आणि डॉर्मंट वूड होतं, एवढं लक्षात ठेवा. आणि केव्हा घ्यायचं, आफ्टर लीफ फॉल अँड बिफोर न्यू शूट इमर्जन्स. हे आपण याची डायग्राम बघितली, हे काय हार्डवूडची डायग्राम आहे.
नंतर आहे सेमी हार्डवूड. सेमी हार्डवूड म्हणजे उडी, ब्रॉड लिव्ड एव्हरग्रीन स्पेसिस बट लीफी समर कटिंग टेकन फ्रॉम पार्शियली मॅच्युअर्ड वूड ऑफ डायसिडियस प्लांट कॅन ऑल्सो बी कन्सिडर. आणि कशामध्ये केलं जाते? सिट्रस आणि ऑलिव्ह मध्ये. बघा आता सेमी म्हणजे काय होते या इमेज मध्ये पहिले समजून घ्या. हे एक झाड आहे, आपण त्याच्या आधी सॉफ्टवूड बघून घेऊ, सॉफ्टवूडची डेफिनेशन बघू, नंतर तिकडे जाऊ डायग्राम कडे. सॉफ्टवूड म्हणजे होते सॉफ्ट सकुलंट न्यू स्प्रिंग किंवा ग्रोथ ऑफ डायसिडियस शेडिंग इट्स लिव्ह अॅन्युअली ऑर एव्हरग्रीन स्पेसिस. सॉफ्टवूड आणि सेमी हार्डवूड हे एव्हरग्रीन स्पेसिस मध्ये घेतल्या जातं. एव्हरग्रीन स्पेसिस म्हणजे का? हार्डवूड मध्ये जसं आपण म्हटलं की पानं गळून पडतात त्याच्यानंतर आपल्याला वूड घ्यायचा आहे, पण सेमी हार्डवूड आणि सॉफ्टवूड हे कशामध्ये घेतले जातात? एव्हरग्रीन स्पेसिस मध्ये. एव्हरग्रीन म्हणजे ज्याचे पानं गळून पडणार नाही, सॉफ्टवूड आणि सेमी हार्डवूड मध्ये. तर फ्रूट प्लांट नॉट कमर्शियली प्रोपोगेटेड बाय plants not commercially propagated by apple, peach, pear, plum, apricot and cherry. तर सॉफ्टवूड मध्ये बघा काय दिलेलं आहे. आता डायग्राम वरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल तिन्ही गोष्टी. हार्डवूड हे काय? हार्डवूड आहे. बघा हे जर खालचा पोर्शन आहे ना, हे काय? हार्डवूड आहे. का? कारण हे वूड जे इथलं हे काय झालेलं आहे? मॅच्युअर्ड झालेलं आहे. काय? हे मॅच्युअर्ड झालेलं आहे. हे आहे हार्डवूड. त्यानंतर इथला जो पोर्शन आहे बघा, हा जो पोर्शन आहे बघा, डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. हा जो पोर्शन आहे इथला जर घेतला तर हा कोणता आहे? सेमी हार्डवूड. हा पोर्शन घेतला तर कोणता आहे? सेमी हार्डवूड. आणि जर एकदम वरचा पोर्शन घेतला तर हा कोणता आहे? सॉफ्टवूड. बघा ना, एक विचार करा तुम्ही, झाड आपण लावल्यानंतर याला 3 वर्ष झाले, आपण असं एक्झाम्पल पकडू, झाड लावून 3 वर्ष झाले, तर हा पोर्शन कसा असेल? जास्त मॅच्युअर असेल ना याच्यापेक्षा, सॉफ्टवूड आणि सेमी हार्डवूड पेक्षा. तर हार्डवूड म्हणजे मॅच्युअर झालेला, जो मधातला आहे हा थोडाफार मॅच्युअर झालेला आहे, हा यूज करू आपण सेमी हार्डवूड साठी. आणि जो वरचा पोर्शन आहे जो नाजूक आहे त्याला काय म्हणायचं आहे? सॉफ्टवूड. इथलं ही न्यू ग्रोथ आलेली असेल ना, हे जे वरचे आहे हे काय असेल? न्यू ग्रोथ आलेली असेल, तर याला म्हणायचं आहे सॉफ्टवूड. जर इथला पोर्शन घेतला वरचा तर याला सॉफ्टवूड कटिंग म्हणायचं. सेमी हार्डवूड कटिंग इथला पोर्शन घेतला तर म्हणायचं आहे. आणि जर इथला पोर्शन घेतला, हा इथून इथला कुठचा पण जे काय डॉर्मंट आणि मॅच्युअर्ड आहे टोटल, त्याला म्हणायचं आहे हार्डवूड कटिंग. समजलंय का? कटिंगचे 3 टाइप सांगा मला. सॉफ्टवूड, सेमी हार्डवूड आणि हार्डवूड. डायग्राम वरून एकदम क्लिअर झालं असेल. सॉफ्टवूड म्हणजे एकदम वरचा मधातलं जे मीडियम मॅच्युअर त्याला आपण काय म्हटलं? सेमी हार्डवूड. आणि जे एकदम खालचा पोर्शन आहे त्याला आपण काय म्हटलं? हार्डवूड कटिंग. तर बघा आपण काय काय बघितलं. सगळ्यात पहिले आपण बघितलं पॉलीएम्ब्रॉयनी, नंतर बघितलं आपण विविपरी आणि नंतर बघितलं कटिंग. पहिले समजून घ्या पॉलीएम्ब्रॉयनी म्हणजे काय होते? फॉर्मेशन ऑफ मल्टिपल एम्ब्रियोज इन अ सिंगल सीड. एका सीड पासून जेव्हा मल्टिपल एम्ब्रियोज फॉर्म होतात त्याला आपण म्हटलं पॉलीएम्ब्रॉयनी. आणि याचं एक्झाम्पल कोणतं आहे? मँगो, सिट्रस आणि जामुन. नंतर आहे विविपरी. विविपरी म्हणजे पॅरेंटलाच अटॅच होताना काय असेल? सीड जर्मिनेट होऊन जाणार, नंतर ते खाली पडून काय होणार? त्याचे प्लांट बनणार, त्याला आपण म्हटलं विविपरी. याचं एक्झाम्पल कोणतं आहे? जॅकफ्रूट आणि अवॅकॅडो. नंतर आहे कटिंग. कटिंग मध्ये आपण 3 प्रकारचे बघितले. तर डायग्राम वरून बघू आपण डायरेक्टली. बघा इथे काय आहे? हार्डवूड. हे काय? मॅच्युअर्ड आणि डेव्हलप वूड आहे, म्हणून याला आपण म्हटलं हार्डवूड कटिंग. नंतर हे जे आहे इथला पोर्शन याला आपण म्हटलं सेमी हार्डवूड. काय म्हटलं आपण याला? सेमी हार्डवूड. आणि जो वरचा पोर्शन आहे याला आपण म्हटलं सॉफ्टवूड कटिंग. डायग्राम वरून क्लिअर असेल बघा. आणि हा जो पोर्शन इथे ठेवलेला आहे ना, हा याला काय म्हणायचं आहे? सॉफ्टवूड. काय म्हणायचं? याला सॉफ्टवूड बनायचं आहे. तर कटिंग क्लिअर आहे. नंतर आपण आता लेअरिंग बघू. तर लेअरिंग मध्ये समजून घ्या ऍडव्हेंटिशियस रूट्स are caused to form on a stem while it is still attached to the parent plant. The rooted or layer plant is detached to become a new plant growing on its own newly formed roots. बघा आता इथे समजणार नाही, पण डायग्राम मध्ये तुम्हाला समजून येईल की लेअरिंग म्हणजे काय होते. सगळ्यात पहिला माउंट और स्टूल लेअरिंग. In this method, a plant is cut back at the ground during the dormant season and soil cover on the base. Newly developing shoot is used to propagate closely branched plant. बघा काय होतं? इन दिस मेथड काय दिलंय? अ प्लांट इज कट बॅक ऍट अ ग्राउंड ड्युरिंग द डॉर्मंट सीझन. जो डॉर्मंट सीझन असतो ना, जेव्हा ग्रोथ होणार नाही तेव्हा काय केलं जाते? कट केलं जाते. झाडाला काय केलं जाते? तेव्हा डॉर्मंट सीझनला कट केलं जाते आणि याच्यावर काय केलं जाते? सॉइलला कव्हर करून टाकतात. सॉइलला काय करतात? कव्हर करून टाकतात. आणि याच्यावर काय येईल? मग नवीन ग्रोथ येईल. जे नवीन ग्रोथ येईल त्याला म्हणायचं आहे माउंट और स्टूल लेअरिंग. आणि हे कशामध्ये केलं जाते? गावा, ऍपल आणि पियर मध्ये. कशामध्ये केलं जाते? गावा, ऍपल आणि पियर मध्ये. सेकंड आहे एअर लेअरिंग. हे इम्पॉर्टंट आहे, कारण एअर लेअरिंग कशामध्ये केलं जाते? हा क्वेश्चन खूपदा विचारला जातो एमसीआर ला पण, एमपीएससी ला पण आणि एएफओ ला पण. तर इन एअर लेअरिंग रूट्स फ्रॉम अन एरियल शूट द रूटिंग मीडियम
विल बी टाईड टू द शूट्स फॉर गेटिंग रूट इनिशिएशन. बघा डायग्राम मध्ये बघा, इथे दिसतंय का ही डायग्राम? डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, इथे स्पॉग्नम मास लावलेला आहे. काय लावलंय इथे? स्पॉग्नम मास लावलाय. बेस्ट रूटिंग मीडियम फॉर एअर लेनिंग इज स्पॉग्नम मास. इट इज होल्ड लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. का असते स्पॉग्नम मास का यूज करतात? कारण याच्यामध्ये काय असते, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर होल्ड करतात किंवा मॉइश्चर जास्त प्रेझेंट असते. सो ॲज टू सप्लाय मॉइश्चर टू द लेयर शूट टिल प्रॉपर रूट इनिशिएशन टेक्स प्लेस. तर बघा याच्यामध्ये काय असते, अल्युमिनियम फॉईल असते, त्यानंतर डार्क रिंग रिमूव्ह असते, इथली रिमूव्ह केली जाते. बघा इथं काय दिलेलं आहे, ह्या इकडच्या डायग्राम मध्ये बघा, इथली जी आहे ना, ही काय केली, रिंग रिमूव्ह केली आहे आणि नंतर याच्यावर काय केलं, स्पॉग्नम मॉस लावलेला आहे. दुसऱ्या व्हेरायटीची रिंग इथं अटॅच करून याच्यावर काय केलं, स्पॉग्नम मॉस लावलेला आहे. तर याला म्हणतात एअर लेअरिंग. काय करतात, हे जे स्टीम आहे इथली एक रिंग रिमूव्ह करायची आहे, इथली दुसरी रिंग इथे आणून लावायची आहे आणि याच्यावरून काय लावायचं आहे, स्पॉग्नम मास लावायचा आहे. का बरं? कारण बेस्ट रूटिंग मीडियम जो आहे तो कोणता आहे, स्पॉग्नम मास आहे. का बरं? कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त प्रेझेंट आहे किंवा अमाऊंट ऑफ वॉटर जास्त प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, स्पॉग्नम मासला इथं अटॅच केलं जातं. जसं या इमेज मध्ये दिसतंय, पॉलिथिन लावली आहे वरून आणि याला बांधलेलं आहे. बरोबर, पॉलिथिन दिसते आणि याला काय केलंय, बांधून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा हे बरोबर स्टीम डेव्हलप व्हायला लागेल ना, हे काय करतात, रिमूव्ह करून टाकतात. हा स्पॉग्नम मासला नंतर रिमूव्ह करून टाकतात. आपण रावेला असताना जेव्हा आपण नर्सरीला व्हिजिट करत होतो कदाचित, तेव्हा एअर लेअरिंग हे आपण चांगल्या प्रकारे बघितलंय, प्रॅक्टिकली पण बघितलंय. आम्ही माझ्या वेळेस तर मी बघितलं होतं एअर लेअरिंग कसं केलं जाते. तर तुम्ही बघितलं असेल कदाचित. तर एअर लेअरिंग कसं केलं जाते आता मी सांगितलंय तुम्हाला. एअर लेअरिंग कशामध्ये केलं जाते, हा एक खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, नेहमी क्वेश्चन येतो याच्यावर, की पोमोग्रेनेट मध्ये. पोमोग्रेनेट इज कमर्शियली प्रोपोगेटेड बाय. तर कशाने केलं जाते, एअर लेअरिंगनी. कशाने केलं जाते, एअर लेअरिंगनी. आणि फिग मध्ये पण कोणती मेथड यूज केली जाते, एअर लेअरिंग ही मेथड यूज केली जाते. नंतर दोन महत्वाच्या मेथड आहे, एक सिंपल लेअरिंग आहे आणि सेकंड आहे कंपाऊंड किंवा सर्पेंटाईन लेअरिंग. तर सिंपल लेअरिंग मध्ये बघा, इन दिस मेथड a branch is bent to the ground and some portion of it covered by soil leaving the terminal and the branch exposed. बघा डायग्राम मधून समजून घेऊ आपण डायरेक्टली. काय केलं यांनी, जे खालचे एक ब्रांच होती त्याला काय केलं, जमिनीमध्ये गाडलेलं आहे. खालचं जे ब्रांच होती त्याला काय केलं, जमिनीमध्ये गाडलेलं आहे आणि त्याच्यावर काय केलं, सॉइल कव्हर केली. काय केलं, त्याच्यावर सॉइल कव्हर करून टाकली. आता इथे जमिनीमध्ये जे गाडली याच्यात बर्ड प्रेझेंट असतील, इथून काय येईल, याला नवीन ग्रोथ येईल. इथून काय येईल, याला नवीन ग्रोथ येईल. तर याला म्हणायचं आहे सिंपल लेअरिंग. काय म्हणायचं याला, सिंपल लेअरिंग. जे खालची ब्रांच आहे याला जमिनीमध्ये टाकलं आणि इथून याचं नवीन एक झाडच तयार झालं, न्यू प्लांट इथून डेव्हलप झालं, तर याला म्हणायचं आहे सिंपल लेअरिंग. आता कंपाऊंड लेअरिंग मध्ये बघा काय फरक आहे, फक्त ही एकच ब्रांच पण एकदा जमिनीमध्ये गाडली, नंतर आणखी वर काढली आणि आणखी सेकंड टाइम गाडली. तर असं 2-3 वेळा जेव्हा केलं जाते, या डायग्राम मध्ये क्लिअर होऊन जाईल. बघा ही एक ब्रांच आहे, जमिनीमध्ये गाडलं याला, नंतर आणखी वर काढलं, आणखी जमिनीमध्ये गाडलं, आणखी असं जेव्हा 2-3 वेळा केलं जाईल, म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेस केलं जाईल, त्याला म्हणायचं आहे कंपाऊंड ऑर सर्पेंटाईन लेअरिंग. आणि सिंपल लेअरिंग मध्ये काय होईल, त्या ब्रांचला एकच वेळा जमिनीमध्ये गाडल्या जाईल. किती वेळा, फक्त एक वेळा. तर इन दिस मेथड अ ब्रांच इज बेंट टू द ग्राउंड अँड सम पोर्शन ऑफ इट कवर्ड बाय सॉइल लिव्हिंग द टर्मिनल अँड द ब्रांच एक्सपोज. बघा टर्मिनल पोर्शनला एक्सपोज करून ठेवलाय यांनी. कशाला एक्सपोज करून ठेवलाय, सनलाईटला. बघा वरचा जो काही पोर्शन आहे हा काय एक्सपोज झालेला आहे. इथे पण बघा काही पोर्शन जो आहे तो काय एक्सपोज आहे. बरोबर, इथं गाडलेला आहे का नाही, इथे गाडलेला आहे का नाही, काही पोर्शन काय एक्सपोज केलेला आहे. root initiation takes place at the buried portion. After the root initiation, after allowing sufficient time, the layer is separated from the mother plant. जेव्हा याला आपण असं गाडलं जमिनीमध्ये आणि नवीन प्लांटची ग्रोथ दिसायला लागली, तेव्हा एका विशिष्ट कालावधीनंतर काय करतात, त्याला पॅरेंट प्लांट पासून कट करून टाकतात. पॅरेंट प्लांट पासून काय करतात, कट करून टाकतात आणि इथे एक नवीन प्लांटच काय होते, तयार होऊन जाते. त्याला म्हणायचं आहे सिंपल लेअरिंग. आणि ही कशामध्ये केलं जाते, गवा आणि जास्मिन मध्ये केलं जाते, गवा आणि जास्मिन मध्ये. नंतर कंपाऊंड लेअरिंग पण गावामध्ये फेमस मेथड आहे. कंपाऊंड लेअरिंग पण गावामध्ये केलं जाते प्रोपोगेशन. तर सर्पेंटाईन लेअरिंग म्हणजेच कंपाऊंड लेअरिंग होते. दोनच फरक आहे सिंपल लेअरिंग आणि कंपाऊंड लेअरिंग मध्ये. सिंपल लेअरिंग आलं तर जी ब्रांच आहे ती जमिनीमध्ये एकचदा गाडली जाणार आणि जेव्हा डेव्हलप झाले तेव्हा पॅरेंट पासून काय करणार, त्याला रिमूव्ह करून टाकणार. आणि कंपाऊंड किंवा सर्पेंटाईन लेअरिंग मध्ये काय करतात, 2-3 वेळा ती सेम ब्रांच जमिनीमध्ये गाडतात आणि नंतर इथून ते काय होईल, नवीन डेव्हलप होईल. तेव्हा काय करणार, याला पॅरेंट प्लांट पासून रिमूव्ह करून टाकणार. तेव्हा पॅरेंट प्लांट पासून रिमूव्ह करून टाकणार. तर लेअरिंग समजलाय का सांगा मला.
लेअरिंग समजलंय. कटिंग मध्ये बघितलं आपण सॉफ्टवूड, सेमी हार्डवूड आणि हार्डवूड 3 बघितले डायग्राम वरून, ते पण क्लिअर केलं. यस अक्षय यस म्हणतोय. त्यानंतर आता लेअरिंग बघितलं. लेअरिंग मध्ये दोनच महत्वाचे आहे, एक सिंपल लेअरिंग आणि दुसरं कंपाऊंड लेअरिंग किंवा सर्पेंटाईन लेअरिंग. सिंपल लेअरिंग मध्ये एकदा जमिनीमध्ये ती खालची जी ब्रांच असणार ते एकदा जमिनीमध्ये गाळली जाणार, नंतर बाकी जो पोर्शन आहे तो एक्सपोज केला जाणार सनलाईटला. आणि कंपाऊंड लेअरिंग मध्ये 2-3 वेळा म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेस जर ते ब्रांच गाडलेली असेल जमिनीमध्ये तर त्याला म्हणायचं आहे कंपाऊंड लेअरिंग. समजलंय का बाळांनो? सांगा मला एवढं. क्लिअर आहे? नाही नाही नाही, कट करायचं नाहीये. डायरेक्ट झाड रिमूव्ह झालं, हे सॉरी बघा इथे काय सांगते मी तुम्हाला. बघा इथे जेव्हा इथून झाड डेव्हलप झालं की पॅरेंट पोर्शन पासून इथून डायरेक्ट रिमूव्ह करून टाकायचं. इथे याचे रूट येतील ना रे बाळांनो. बघा इथं काय येतील, याचे रूट येतील ना इथे. तर इथे डायरेक्ट काय करायचं, याला ग्रो होऊ द्यायचं आणि पॅरेंट पासून इथं रिमूव्ह करून टाकायचं. इथे काय करायचं, पॅरेंट पासून रिमूव्ह करून टाकायचं आहे. केव्हा? जेव्हा हे झाड इथे डेव्हलप होईल. आता इथे गाडलेलं आहे ना, इथे झाड येईल असं. तर हे झाड डेव्हलप झालं, इथे याचे रूट्स इनिशिएशन यायला लागलं, व्यवस्थित थोडी वाढ झाली की काय करतात, या इथून कट करून टाकतात त्याला, म्हणजे हे झाड इथे डेव्हलप होईल. आणि हे सेकंड झाड जे इथे येईल ना, याला पण काय करतात, हे थोडं मोठं झालं, इथलं रूट याचे व्यवस्थित डेव्हलप झाले की इथून कट करून टाकतात. समजलंय? बरेट पोर्शनला वगैरे नाही करत. नेक्स्ट आहे आपलं ग्राफ्टिंग. आय होप समजलं असेल तुम्हाला लेअरिंग आणि कटिंग. आता आपण ग्राफ्टिंग बघू. ग्राफ्टिंग मध्ये जास्त काही कन्सेप्ट नाही आहे, याच्यामध्ये दोनच लक्षात ठेवा. सायॉन म्हणजे काय, जे दुसरी व्हेरायटी आपण लावू या झाडावर, मेन झाडावर जे दुसरी व्हेरायटी आपण लावू किंवा दुसरा प्लांटचं सायॉन लावू त्याला म्हणायचं आहे सायॉन. आणि ओरिजिनल जो प्लांट आहे त्याच्या पार्टला म्हणायचं आहे रूट स्टॉक. काय म्हणायचं आहे त्याला? रूट स्टॉक. द आर्ट ऑफ कनेक्टिंग टू पीसेस ऑफ लिव्हिंग प्लांट टिश्यू टुगेदर इन अ सच अ मॅनर that they unite and subsequently grow and develop as a one plant. काय करता बघा इमेज मध्ये बघा, ग्राफ्टिंग म्हणजे काय, हे काय स्टॉक आहे, हे काय स्टॉक आहे. आता याचं रूट वगैरे इथे दाखवलेली नाही आहे. ओरिजिनल जे प्लांट आहे हे काय स्टॉक आहे, ठीक आहे, याला रूट स्टॉक म्हणायचं आहे. दुसरं जसा याला कट केलेला आहे इथे असा, तसाच याच्या आतमध्ये पण कट केलाय, कुठे स्टॉक मध्ये पण कट केलेला आहे. आणि या सायनला पण सेम साईजचा कट दिलेला आहे. मग यांना काय केलं, इन्फ्यूज केलं, म्हणजे एकत्र आणलं आणि याला इथं बघा बांधून टाकलं. इमेज मध्ये बघा याला काय केलं, बांधलं. चौथ्या इमेज मध्ये दाखवत आहे, टोटल काय ठेवलंय, बांधून ठेवलेलं आहे. जेव्हा आपोआप काय होईल, काही दिवसाने आपोआप हे सर्व झाड एकच होऊन जाईल. हे दुसऱ्या व्हेरायटीचं जरी असलं ना सायन, तरी याच्यामध्ये इन्फ्यूज होईल, हे एकच झाड होऊन जाणार टोटल. तेव्हा हे जे बांधलेला पोर्शन आहे हा काय करतात, इथून जे दोरीनं बांधलं असेल किंवा कोणत्या कापडानं बांधलेलं असेल ते काय करतात, रिमूव्ह करून टाकतात. त्या प्रोसेसला म्हणायचं आहे ग्राफ्टिंग. काय म्हणायचं याला? ग्राफ्टिंग. द आर्ट ऑफ कनेक्टिंग टू पीसेस ऑफ लिव्हिंग प्लांट टिश्यू टुगेदर इन अ सच अ मॅनर दॅट दे युनिट अँड सबसिक्वेंटली ग्रो अँड डेव्हलप ॲज अ वन प्लांट. दोन वेगवेगळे होते पण शेवटी ते काय कसे जगणार आहे, एक प्लांट बनून जगणार आहे. त्याला म्हणायचं आहे ग्राफ्टिंग. तर सगळ्यात पहिले टंग ग्राफ्टिंग किंवा व्हीप ग्राफ्टिंग त्याला म्हणतात. टंग ग्राफ्टिंग किंवा व्हीप ग्राफ्टिंग. In whip and tongue grafting, corresponding cut through rootstock and scion material are joined end to end and then bound. बघा एक्झाम्पल ऍपल मध्ये केलं जाते. कशामध्ये केलं जाते टंग ग्राफ्टिंग? ऍपल मध्ये. हा जो आहे हा काय आहे, रूटस्टॉक आहे, ठीक आहे. हा जो आहे हा सायॉन आहे, याला काय केलं, असं कट केलं बरोबर या साईजचं. आणि ह्या इथे रूटस्टॉक मध्ये बघा खाली आतमध्ये असाच कट बनवलेला आहे, असाच रूटस्टॉक मध्ये पण कट बनवलेला आहे. मग याला काय करेल, इथे इन्फ्यूज करणार. हे बघा इथे दोघं अटॅच करून इथे याला काय करणार, इथे टाकून देणार असं. तर याला काय म्हणायचं आपल्याला, टंग ग्राफ्टिंग. ही इमेज जी आहे ना याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जेवढे इमेज दाखवते ना बाळांनो पटापट स्क्रीनशॉट काढा, म्हणजे तुम्हाला बरं जाईल लक्षात घ्यायला. डायग्राम वरून एकदम क्लिअर होऊन जातं. याला म्हणायचं टंग ग्राफ्टिंग. सारख्या साईजचं ग्राफ्टिंग म्हणजे काही नाही आहे, फक्त इथं साईज चेंज होते. ग्राफ्टिंग मध्ये दुसरं कोणतंच टर्म नाही आहे, नवीन कोणताच कन्सेप्ट नाही आहे. कधी व्ही शेप येतो, कधी टंग शेप येतो, त्यानंतर कधी कोणत्याही साईजचं तुम्ही कट करू शकता. फक्त रूटस्टॉक आणि सायनवर सेम साईजचा कट लागणार, बाकी ग्राफ्टिंग मध्ये दुसरं काहीच नाही आहे बाळांनो. तर बघा इथे काय केलं आपण, टंग साईजचा इथे सायॉन घेतला, याला असं कट केलं होतं. त्यानंतर रूटस्टॉक मध्ये पण सेम तसाच कट होता. या दोघांना फिक्स केलं, या फिक्स करून हे असं दाखवले त्यांनी इमेज, इथे फिक्स केलं आहे. याला म्हणायचं आहे टंग किंवा व्हीप ग्राफ्टिंग. काय म्हणायचं याला, टंग किंवा व्हीप ग्राफ्टिंग. द इंटरलॉकिंग टंग ऍड स्ट्रक्चर सपोर्ट टू जॉईन ऍज द कॅम्बियम लेअर हिल अँड फ्यूज टुगेदर. जर इथं हे झालेलं आहे एकमेकांमध्ये व्यवस्थित असे फिट होणार की एकमेकाला हिल करणार म्हणजे सपोर्ट देणार व्यवस्थित ग्रो होण्यासाठी. तर ते एकमेकांमध्ये फ्यूज होऊन काय होणार,
एकमेकाला सपोर्ट करणार आणि एकच प्लांट मधून नंतर ग्रो करणार असं. तर त्याला म्हणायचं आपल्याला टंग ग्राफ्टिंग किंवा व्हीप ग्राफ्टिंग. हे कशामध्ये केलं जातं? ऍपल मध्ये. एक्झाम्पल काय टंग ग्राफ्टिंग किंवा व्हीप ग्राफ्टिंगचं? ऍपल. नेक्स्ट आहे क्लेप ग्राफ्टिंग. क्लेप ग्राफ्टिंग बघा आता. क्लेप ग्राफ्टिंग इज अ ग्राफ्टिंग टेक्निक विच अलाउ द युनियन ऑफ रूटस्टॉक लिम दॅट इज मच लार्जर दॅन द साइज ऑफ सायॉन पीस. बघा जो रूट स्टॉक आहे इमेज मध्ये, क्लेप मध्ये काय दिसतोय? रूट स्टॉकची जे साईज आहे ते काय आहे? जास्त आहे ऍज कम्पेअर टू सायॉन. रूट स्टॉकची साईज जेव्हा सायॉन पेक्षा जास्त असते त्याला म्हणायचं आहे क्लेप ग्राफ्टिंग. काय म्हणायचं आहे त्याला? क्लेप ग्राफ्टिंग. एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा रूट स्टॉकची साईज ही सायॉन पेक्षा जास्त असेल त्याला म्हणायचं आपल्याला क्लेप ग्राफ्टिंग. काय म्हणायचं आहे त्याला? क्लेप ग्राफ्टिंग. आणि याचं एक्झाम्पल काय? मँगो, सपोटा अँड फिग. काय एक्झाम्पल? मँगो, सपोटा आणि फिग. नंतर आहे विनियर ग्राफ्टिंग. विनियर ग्राफ्ट और इनले ग्राफ्ट इट इज अ मेथड यूज फॉर स्टॉक लार्जर दॅन 3 सेंटीमीटर इन डायमीटर. बघा आता विनियर ग्राफ्टिंग मध्ये एकच आहे. विनियर ग्राफ्टिंग कशामध्ये करतात? मँगो इज कमर्शियली प्रोपोगेटेड बाय विनियर ग्राफ्टिंग. बरोबर. मँगोचं प्रोपोगेशन कशाने होते? कमर्शियल प्रोपोगेशन विनियर ग्राफ्टिंग न होते. तर आता याच्यात काय फरक आहे? ग्राफ्टिंग आणि विनियर ग्राफ्टिंग मध्ये काय फरक आहे? तर एकच फरक आहे, इट इज अ मेथड यूज फॉर स्टॉक लार्जर दॅन 3 सेंटीमीटर. जो रूट स्टॉक आहे तो काय 3 सेंटीमीटर पेक्षा लार्जर आहे. डायमीटरनी काय? डायमीटरनी 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. द सायॉन इज रिकमेंडेड टू बी अबाउट ॲज थिक ॲज अ पेन्सिल. आणि जो सायॉन आहे ना तो पेन्सिल साईजचा, आपली जे नॉर्मल पेन्सिल असते ना त्या साईजचा काय असतो? सायॉन असतो. क्लेप्स आर मेड ऑफ द सेम साइज. द सायॉन ऑन द साइड ऑफ ब्रांच, नॉट ऑन द टॉप. साइड ऑफ द ब्रांचला म्हणजे अटॅच केलं जाते, हे टॉप वर केलं जात नाही. बघा आपण टॉप वर्किंग एक कन्सेप्ट बघितली होती, वरती इथं टॉप वर्किंग केलं होतं. बरोबर. एक कन्सेप्ट आपण बघितली होती हे. पण इथं टॉपला नाही केलं जात, साइड ब्रांचला केलं जाते. कुठं केलं जाते? हे साइड ब्रांचला केलं जाते. साइड ब्रांचला कट करतात. आणि याच्यामध्ये एकच नेसेसिटी आहे. काय नेसेसिटी आहे? की जो रूट स्टॉक आहे तो 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त डायमीटरचा असला पाहिजे. किती पेक्षा? 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त डायमीटरचा. आणि जो सायॉन आहे तो असला पाहिजे पेन्सिल साईजचा. सायॉन काय? पेन्सिल साईजचा असला पाहिजे. आणि ही कशामध्ये केलं जाते? तर मँगो मध्ये. मँगो इज कमर्शियली प्रोपोगेटेड बाय विनियर ग्राफ्टिंग. समजलाय का? ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग मध्ये 3 इम्पॉर्टंट आहे. टंग ग्राफ्टिंग आपण पहिलं बघितलं. टंग ग्राफ्टिंग कशामध्ये केलं जाते? तर ऍपल मध्ये केलं जाते. ही याची इमेज होती टंग ग्राफ्टिंगची. ग्राफ्टिंग मध्ये 2 गोष्टी इम्पॉर्टंट, एक सायॉन आणि एक रूट स्टॉक. सायॉन म्हणजे काय होतं? दुसऱ्या व्हेरायटीचा जो प्लांट पार्ट आपण वापरू त्याला म्हणायचं आहे सायॉन. आणि रूट स्टॉक म्हणजे जे ओरिजिनल प्लांट आहे त्याला म्हणायचं आहे रूट स्टॉक. नंतर आहे क्लेप ग्राफ्टिंग. क्लेप ग्राफ्टिंग मध्ये काय होतं? क्लेप ग्राफ्टिंगचं काय लक्षात ठेवलं होतं आपण? क्लेप ग्राफ्टिंग इज अ ग्राफ्टिंग टेक्निक व्हिच अलाउ द युनियन ऑफ, फक्त लक्षात ठेवलं होतं मच लार्जर दॅन साइज ऑफ सायॉन. जो रूट स्टॉक आहे तो काय साईज कशी असेल? जास्त असेल सायॉन पेक्षा. आणि विनियर ग्राफ्टिंग मध्ये पण सेम तसंच आहे. डायमीटर जास्त असली पाहिजे रूट स्टॉकची. किती पेक्षा? 3 सेंटीमीटर पेक्षा. जेव्हा डायमीटर जास्त असेल त्यास याला म्हणायचं आहे विनियर ग्राफ्टिंग. काय म्हणायचं आहे त्याला? विनियर ग्राफ्टिंग किंवा इनले ग्राफ्टिंग पण याला म्हणतात. हे पण एक लक्षात ठेवा बाळांनो. विनियर ग्राफ्टिंगला काय म्हणतात? इनले ग्राफ्टिंग सुद्धा म्हणतात. नंतर आहे बडिंग. नंतर बघायचं आहे बडिंग. ग्राफ्टिंग समजलंय ना, आता आपण बडिंग बघू. बघा बडिंग मध्ये काय? पॅच बडिंग. सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे तर पॅच बडिंग. बडिंग इज अ फॉर्म ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन विच अ न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप फ्रॉम अन आउटग्रोथ ऑर बर्थ ड्यू टू द सेल डिव्हिजन ॲट वन पर्टिक्युलर साइट. बघा आता याच्यामध्ये दिले आहे, इथलं काय केलं यांनी? सायॉन बार्क रिमूव्ह केली. या झाडाची काय केली? सायॉन बार्क विथ अ बर्ड इथं दिलेलं आहे. नंतर दिलं आहे बडिंग टेप, लिप बर्ड, बडिंग युनियन. हे काही लक्षात द्यायचं नाही, फक्त एवढं समजून घ्या. इथलं काय केलं? अशी गोल रिंग जी आहे या झाडाची रिमूव्ह केली. आणि पॅच वेअर डार्क इज रिमूव्ह. बघा इथं अशी काय केली? रिमूव्ह केलेली आहे. इथं काय पडलं? असा पॅच पडलेला आहे. बरोबर. इथे रिमूव्ह केलं ना वरचा यांनी पूर्ण पोर्शन, तर इथं काय पडलं? पॅच पडला. तर इथला आपण रिमूव्ह केलेला सायॉन इथं आणून काय करून द्यायचा? फिट करून द्यायचा. काय करायचं? या झाडाला आणून फिट करून द्यायचा रूट स्टॉकला. हे काय? रूट स्टॉक आहे. याच्यावर काय करू आपण? दुसऱ्या व्हेरायटीचा इथं आणून लावून देऊ. कुठला? इथला आपण रिमूव्ह केला होता या पहिल्या झाडाचा. इथली एक रिंग काढली होती आपण. बरोबर. आणि इथला पण पॅच रिमूव्ह केला होता त्याच साईजचा. सेम साईज होती या सायॉनची, इथल्या रिमूव्ह केलेल्या बार्कची. तर इथं आणून काय केलं? या सायॉनला फिट करून दिलं. याला म्हणायचं आहे पॅच बडिंग. काय म्हणायचं याला? पॅच बडिंग. नंतर आहे टी बडिंग. बघा टी बडिंग मध्ये समजून घ्या फक्त साईजचा फरक आहे. सायॉन कोणत्या साईजचा आहे? टी साईजचा. सायॉन कोणत्या साईजचा आहे? टी साईजचा आहे. आणि रूट स्टॉक मध्ये टी साईज
शेपचा बनवलं जातं बघा. हे जे आहे इथे हे लॉंग वाला इथे येणार आणि इथे काय येणार, हे टी शेप, बरोबर. असा टी शेप दिसतोय इथे तुम्हाला बघा, हा टी, याला म्हणायचं टी बडिंग. टी बडिंग और शील्ड बडिंग. टी बडिंगला आणखी काय म्हणतात, शील्ड बडिंग इज अ स्पेशल ग्राफ्टिंग टेक्निक इन विच अ सायॉन पीस इज रिड्यूस टू अ सिंगल बर्ड. बघा सायॉनला सिंगल बर्ड मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे टी शेपचा जेव्हा आपण सायॉन इंड्यूस करू रूट स्टॉक मध्ये, त्याला म्हणायचं आहे टी बडिंग. काय म्हणायचं आहे त्याला, टी बडिंग. आणि कशामध्ये केलं जातं तर सिट्रस आणि आवलामध्ये, सिट्रस आणि आवलामध्ये टी बडिंग केलं जाते. नेक्स्ट आहे अॅन्युलर बडिंग. नेक्स्ट काय, अॅन्युलर बडिंग. बघा इथे पण काय केली आहे, बार्क रिमूव्ह केलेली आहे. काय केली आहे, बार्क रिमूव्ह केलेली आहे. आणि जो हा सायॉन आहे इथे दाखवता, याच्यावर बघा काय बर्ड प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, बर्ड प्रेझेंट आहे. हा जो सायॉन आहे हा इथं फिट करून द्यायचा आहे. हा सायॉन इथं फिट करायचा, याला बांधून ठेवायचं. काही दिवसानंतर काय बनेल, हे टोटल एक सिंगल प्लांट बनून जाईल. हे दुसरी व्हेरायटी आपण इथे येऊन याला अटॅच करून टाकली आहे. त्याला म्हणायचं आहे अॅन्युलर बडिंग. अॅन्युलर बडिंग, बडिंग इन व्हिच अ रिंग ऑफ बार्क इज रिमूव्ह. काय केली जाते, रिंग ऑफ बार्क रिमूव्ह केली जाते फ्रॉम द स्टॉक अँड रिप्लेस विथ वन कंटेनिंग अ बर्ड डिझायर्ड स्पेसिस ऑर व्हेरायटी. इथली बार्क रिमूव्ह केली आणि दुसरं बघा जे सायॉन आहे त्याला काय प्रेझेंट आहे, बर्ड प्रेझेंट आहे. हे आणून इथे चिपकून दिलं किंवा लावून दिलं आपण याला असं म्हणू शकतो. त्याला म्हणायचं आपल्याला अॅन्युलर बडिंग. काय म्हणायचं याला, अॅन्युलर बडिंग. आपण बघितलं टी बडिंग. टी बडिंग मध्ये जो सायॉन होता तो टी शेपचा होता आणि रूट स्टॉक मध्ये पण आपण टी शेप अरेंज केला होता. तिथे त्याला काय केलं, फिट करून दिलं होतं आपण, त्याला आपण टी बडिंग म्हटलं. आणि कशामध्ये केलं जातं तर सिट्रस आणि आवलामध्ये एक्झाम्पल आहे त्याचे. नंतर अॅन्युलर बडिंग, बडिंग मध्ये काय करतात, एक रिंग पूर्ण रिमूव्ह करून टाकतात आणि दुसरं जे सायॉन आहे ते पण रिंग साईजच असतं. त्याच्यावर काय प्रेझेंट असतं, बर्ड प्रेझेंट असतं. ते आणून इथे अटॅच करायचं आहे. नंतर आहे पॅच बडिंग. नंतर काय, पॅच बडिंग. आपण पहिल्या इमेज मध्ये पण पॅच बडिंग बघितलंय बघा. इथं काय केलं यांनी, पॅच इथली रिमूव्ह केली. इथं काय केलं, पॅच रिमूव्ह केली. इथं दाखवली ही पॅच इथून रिमूव्ह केली आणि इथं या रूट स्टॉकला येऊन काय केली, अटॅच करून ठेवली आणि नंतर याला काय केलं, बांधून ठेवलं. टाईड असं दिलेलं आहे इथे. इथला सायॉन घेतला, पॅच साईज असं इथलं एक पॅच पूर्ण असं काढून टाकला. नंतर हा सायॉन झाला इथं पॅच साईजचा, पॅच विथ बर्ड. पण एवढं कंपल्सरी आहे की सायॉन जो आहे त्याच्यावर बर्ड प्रेझेंट असला पाहिजे. नंतर काय केलं, याला रूटस्टॉकला इथे अटॅच करून दिलं, बांधून ठेवलं, टाईट केलाय. याला म्हणायचं आहे पॅच बडिंग. प्लांट बडिंग इन व्हिच अ स्मॉल रेक्टँग्युलर बार्क बेअरिंग अ सायॉन बर्ड इज फिटेड इनटू अ करस्पॉन्डिंग ओपनिंग इन द स्टॉक. बघा काय केलं यांनी, ज्याच्यावर एक बर्ड प्रेझेंट आहे असा रेक्टँग्युलर साईजचा पॅच इथून रिमूव्ह केला आणि रूट स्टॉकवर नेऊन चिपकून दिला किंवा तिथे फिट केला असं म्हणू शकतो. त्याला काय केलं, बांधून ठेवलं. काही दिवसानंतर हे जे बांधलेलं मटेरियल, बांधण्यासाठी जे मटेरियल युज केलेलं असतं ते रिमूव्ह केलं जातं. त्याला म्हणायचं आपल्याला पॅच बडिंग. काय म्हणायचं याला, पॅच बडिंग. नंतर आहे चिप बडिंग. नंतर आहे चिप बडिंग. चिप समजते ना, आपण चिप म्हणतो बघा, असं छोटं काही असतं त्याला आपण चिप म्हणतो. चिप माहिती आहे तुम्हाला. त्या चिप साईजचं इथून रिमूव्ह केलाय सायॉन. काय केलाय, चिप साईजचा रिमूव्ह केला आणि इथे आतमध्ये तसाच एक साईजचा कट बनवलाय आणि इथून काय केलं, इंड्यूस केलं. इथं काय केलं, हा सायॉन इंड्यूस केला. त्याला म्हणायचं आपल्याला चिप बडिंग. बडिंग दॅट इज इफेक्टेड बाय द इन्सर्शन ऑफ अ बर्ड ऑन अ चिप ऑफ अ बार्क अँड वूड इनटू अ मॉर्टराइज कट इन द स्टॉक अँड दॅट इज यूज स्पेशली फॉर बडिंग स्मॉल ग्रेप वाईन. तर कशामध्ये यूज करतात, हे स्मॉल ग्रेप वाईन मध्ये जर बडिंग करायचं असले तर कोणतं मेथड यूज होते, चिप बडिंग. ठीक आहे. स्मॉल ग्रेप वाईन मध्ये जे छोटे छोटे ग्रेपचे वाईन असतात, वेलं असतात, त्याच्यामध्ये जर आपल्याला मेथड यूज करायची आहे ही, तर कोणती करणार आहे आपण, चिप बडिंग यूज करणार आहे. एक चिप टाईपचा सायॉन रिमूव्ह करायचा आणि तो काय करायचा, त्याच्यामध्ये इन्सर्ट करून द्यायचा रूट स्टॉक मध्ये आपला. त्याला म्हणायचं आपल्याला चिप बडिंग. समजलाय का, बडिंग, ग्राफ्टिंग आणि लेअरिंग. आय होप सर्वांना क्लिअर असेल. एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही स्क्रीनशॉट काढलाय की मी पटपट इमेज दाखवू, मला सांगा. आता स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला इमेज वरूनच क्लिअर होते बाळांना एकदम. तुम्ही स्क्रीनशॉट काढलाय की मी दाखवू पटपट इमेज तुम्हाला. काढले मॅम, काढले. व्हेरी गुड. तेवढ्या बाबतीत हुशार आहे तुम्ही, लगेच स्क्रीनशॉट काढता. आपल्याला बघायचं आहे बायोटेक्नॉलॉजी इन हॉर्टिकल्चर क्रॉप. बायोटेक्नॉलॉजीचा हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये काय ऍडव्हान्टेज आहे बघा. सगळ्यात पहिले बघायचं, मायक्रो प्रोपोगेशन इज द प्रॅक्टिस ऑफ रॅपिडली मल्टिप्लाइंग स्टॉक प्लांट मटेरियल. मायक्रो प्रोपोगेशन बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मायक्रो प्रोपोगेशन. हे असं टेक्निक आहे याच्यामध्ये आपण लवकर म्हणजे रॅपिडली मल्टिप्लाय करू शकतो स्टॉक प्लांटला टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी प्लांट युझिंग मॉडर्न प्लांट टिश्यू कल्चर मेथड. तर आता टिश्यू कल्चर म्हणजे काय होते, प्लांट टिश्यू कल्चर इज अ टेक्निक ऑफ मेंटेनिंग अँड ग्रोइंग प्लांट सेल टिश्यू ऑर्गन स्पेशली ऑन आर्टिफिशियल मीडियम इन सुटेबल कंटेनर.
बघा आपण सर्वांनी जे ऍग्रिकल्चर केलं आपल्याला होता हा सब्जेक्ट, बायोटेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट होता, तिथं आपण टिश्यू कल्चर बघितला. एक लॅब राहत होती आपल्या कॉलेजमध्ये. लॅबमध्ये काय राहत होतं, प्लांटच्या सेल पासून, टिश्यू पासून किंवा ऑर्गन पासून आपण आर्टिफिशियल मीडियम यूज करून आपण त्या लॅबोरेटरीमध्ये काय करत होतो, प्लांट डेव्हलप करत होतो, बरोबर. त्या टेक्नॉलॉजीला म्हणायचं आहे टिश्यू कल्चर. काय म्हणायचं आहे त्याला, टिश्यू कल्चर. प्लांट टिश्यू कल्चर वाईडली यूज टू प्रोड्यूस अ क्लोन. काय बनवत होतो आपण तिथे, क्लोन बनवत होतो. क्लोन ऑफ अ प्लांट इन अ मेथड नोन ॲज मायक्रो प्रोपोगेशन. आता मायक्रो प्रोपोगेशन मध्ये जेव्हा आपण क्लोन डेव्हलप करू, कशापासनं, प्लांटच्या सेल पासनं, टिश्यू पासनं किंवा ऑर्गन पासनं, त्या टेक्नॉलॉजीला आपल्याला म्हणायचं आहे मायक्रो प्रोपोगेशन. आणि टिश्यू कल्चर म्हणजे काय होते, जेव्हा प्लांट टिश्यू कल्चर इज अ टेक्निक ऑफ मेंटेनिंग अँड ग्रोईंग प्लांट. जेव्हा प्लांट सेल, टिश्यू आणि ऑर्गनला आपण मेंटेन आणि ग्रो करू, त्या टेक्नॉलॉजीला आपल्याला म्हणायचं आहे टिश्यू कल्चर. आणि जेव्हा आपण क्लोन प्रोड्यूस करू, त्या टेक्नॉलॉजीला म्हणायचं आहे मायक्रो प्रोपोगेशन. नंतर दिलाय टोटीपोटेन्सी. टोटीपोटेन्सी म्हणजे बघा काय होते, टोटीपोटेन्सी इज अ जेनेटिक पोटेन्शियल ऑफ अ प्लांट सेल टू प्रोड्यूस द एंटायर प्लांट. बघा प्लांटच्या एका छोट्याशा सेल मध्ये पण कॅपॅसिटी असते की ते टोटल प्लांटला ग्रो करू शकेल किंवा एस्टॅब्लिश करू शकेल. म्हणजे टोटल एंटायर प्लांट ते एका छोट्याशा सेल पासून डेव्हलप होऊ शकतं. त्या प्लांटच्या ऍबिलिटीला म्हणायचं आहे टोटीपोटेन्सी. काय म्हणायचं आहे त्याला, टोटीपोटेन्सी. प्लांटकडे असं एक जेनेटिक पोटेन्शियल आहे की एक छोटासा सेल जरी घेतला ना आपण प्लांटचा, कुठल्याही पार्ट मधला जर छोटासा सेल घेतला तर त्याच्यापासून आपण एंटायर प्लांटला डेव्हलप करू शकतो. त्या ऍबिलिटीला म्हणायचं आहे टोटीपोटेन्सी. काय म्हणायचं आहे त्या ऍबिलिटीला, टोटीपोटेन्सी. समजलं का. बघा मायक्रो प्रोपोगेशन आपण बघितलं, रॅपिडली मल्टिप्लाइंग करायसाठी, म्हणजे नवीन व्हेरायटी वगैरे डेव्हलप करायची, रॅपिडली मल्टिप्लाइंग करायसाठी आपण मायक्रो प्रोपोगेशन यूज करतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर म्हणजे काय होते, जेव्हा एखाद्या प्लांट सेल, टिश्यू किंवा ऑर्गनला आपण ग्रो आणि मेंटेन करू, त्याला म्हटलं आपण टिश्यू कल्चर. आणि क्लोन प्रोडक्शन कशामध्ये येते, मायक्रो प्रोपोगेशन मध्ये येते. सर्वात महत्वाची आपण एक टर्म बघितली, टोटीपोटेन्सी. टोटीपोटेन्सी म्हणजे काय होते, जेव्हा एखाद्या प्लांटच्या सेल पासून, एका छोट्याशा सेल पासून एंटायर प्लांट डेव्हलप होईल, त्याच्या ऍबिलिटीला किंवा पोटेन्शियलला म्हणायचं आहे टोटीपोटेन्सी. काय म्हणायचं आहे त्याला, टोटीपोटेन्सी म्हणायचं आहे. ठीक आहे. आपण पटपट एकदा रिवाइज करू. आज आपण काय बघितलं तर, मग आपण सगळ्यात पहिले काय बघितलं होतं की मोड ऑफ पॉलिनेशन. काय बघितलं होतं आपण सगळ्यात पहिले, मोड ऑफ पॉलिनेशन बघितलं होतं. एक सेकंड थांबा. बघा मोड ऑफ पॉलिनेशन मध्ये आपण बघितलं, जर विंड मुळे होत असेल तर त्याला म्हटलं होतं ॲनिमोफिली, इन्सेक्ट मुळे होत असेल तर त्याला म्हटलं होतं एंटोमोफिली, बर्ड मुळे होत असेल तर त्याला म्हटलं होतं ऑरिनोथोफिली, आणि वॉटर मुळे होत असेल तर त्याला म्हटलं होतं हायड्रोफिली. नेक्स्ट आपण बघितलं सायॉन म्हणजे काय आणि रूट स्टॉक म्हणजे काय. जे रूट स्टॉक आहे म्हणजे ओरिजिनल प्लांटचं मटेरियल, म्हणजे त्याला म्हणायचं आहे रूट स्टॉक, आणि जो वरचा पोर्शन नवीन व्हेरायटी आपण तिथे इंड्यूस करणार आहे त्याला म्हटलं आपण सायॉन. नंतर बघितलं असेक्शुअल प्रोपोगेशन मध्ये सगळ्यात पहिले बघितलं आपण की पॉलीएम्ब्रॉयनी. पॉलीएम्ब्रॉयनी म्हणजे काय होते, एका सिंगल सीड पासनं जेव्हा नंबर ऑफ एम्ब्रिओज, मल्टिपल एम्ब्रिओज फॉर्म होणार त्याला आपण म्हटलं पॉलीएम्ब्रॉयनी. त्याचं एक्झाम्पल काय होतं, मँगो, सिट्रस आणि जामुन. नंतर आपण बघितलं विविपरी. पॅरेंट प्लांटलाच अटॅच असताना काय होणार, जर्मिनेट होणार, नंतरही जमिनीवर पडणार आणि एंटायर प्लांट डेव्हलप होणार, त्याला आपण म्हटलं विविपरी. नंतर आपण बघितलं कटिंगचे 3 टाईप. कटिंगचे 3 टाईप मध्ये आपण काय बघितलं, जर इथला पोर्शन घेतला असेल मॅच्युअर्ड झालेलं वूड तर त्याला म्हटलं हार्डवूड कटिंग. थोडं म्हणजे पार्शली मॅच्युअर्ड जर घेतलं असेल तर त्याला म्हटलं सेमी हार्डवूड. आणि न्यू ग्रोथ जे आहे त्याला म्हटलं सॉफ्टवूड कटिंग. ह्या 3 गोष्टी आपण बघितल्या. नंतर लेअरिंग मध्ये 2 गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. एक एअर लेअरिंग आपण बघितलं. एअर लेअरिंग कशामध्ये केलं जाते, पोमोग्रेनेट आणि फिग मध्ये. याच्यामध्ये जो मास आहे, बेस रुटिंग मीडियम कोणता यूज केला जाते, स्पॉग्नम मास हा यूज केला जातो. तर सिंपल लेअरिंग आणि कंपाऊंड लेअरिंग आपण बघितलं. तर सिंपल लेअरिंग आणि कंपाऊंड लेअरिंग मध्ये काय डिफरन्स होता, सिंपल लेअरिंग मध्ये ब्रांच एकदाच जमिनीमध्ये गाडली जाणार आणि कंपाऊंड लेअरिंग मध्ये जास्त वेळा, एकापेक्षा जास्त वेळा जमिनीमध्ये गाडली जाणार आणि त्याची ग्रोथ आली की ते पॅरेंट प्लांट पासून काय करणार, डिटॅच करून टाकणार, म्हणजे वेगळं करून टाकणार. त्याला आपण म्हटलं सिंपल लेअरिंग आणि याला काय म्हटलं कंपाऊंड ऑर सर्पेंटाईन लेअरिंग. नंतर आपण बघितलं ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग मध्ये आपण बघितलं सायॉन आणि स्टॉक. त्यामध्ये बघितलं आपण टंग ग्राफ्टिंग. टंग ग्राफ्टिंग ऍपल मध्ये केले जाते. ही इमेज होती टंग ग्राफ्टिंगची. नंतर क्लेप ग्राफ्टिंग मध्ये आपण बघितलं की रूट स्टॉकची साईज जास्त पाहिजे सायॉन पेक्षा. नंतर विनियर ग्राफ्टिंग मध्ये आपण बघितलं मँगो मध्ये केलं जाते, पण जे रूट स्टॉक आहे त्याची साईज किती पाहिजे, 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त डायमीटरचा रूट स्टॉक आपल्याला पाहिजे. नंतर आपण बघितलं बडिंग.
बडिंग मध्ये आपण बघितलं टी बडिंग, इथे टी शेप होता, सिट्रस आणि आवलामध्ये केलं जाते. अॅन्युलर बडिंग मध्ये रिंग रिमूव्ह केली होती. दुसरं जे सायन होतं ते रिंग साईजचाच होतं आणि त्याला काय प्रेझेंट होतं, बड प्रेझेंट होतं. नंतर आपण त्याला फिक्स केलं होतं. नंतर आपण पॅच बडिंग बघितलं, एक रेक्टँग्युलर शेपचा पॅच किंवा बार्क रिमूव्ह केलेली होती, त्याला आपण म्हटलं पॅच बडिंग. नंतर बघितलं चिप बडिंग, चिप साईजचं होतं, चिप ऑफ द बार्क, आणि हे कशामध्ये केलं जाते, स्मॉल ग्रेप वाईन मध्ये. कशामध्ये केलं जाते, स्मॉल ग्रेप वाईन मध्ये. नंतर आपण बघितलं बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण बघितलं मायक्रो प्रोपोगेशन आणि टिश्यू कल्चर. तर मायक्रो प्रोपोगेशन म्हणजे क्लोन आपण प्रोड्यूस करू त्याला म्हणायचं आहे मायक्रो प्रोपोगेशन, आणि टिश्यू कल्चर म्हणजे सेल, टिश्यू आणि ऑर्गनला जेव्हा आपण मेंटेन आणि ग्रो करू त्याला म्हणायचं आहे टिश्यू कल्चर. नेक्स्ट आपण बघितलं टोटीपोटन्सी. टोटीपोटन्सी म्हणजे काय होते, एका छोट्याशा प्लांटच्या सेलची ॲबिलिटी टू प्रोड्यूस एंटायर प्लांट, एक टोटल प्लांट प्रोड्यूस करायची ॲबिलिटी म्हणजे काय होते, टोटीपोटन्सी. एवढं समजलंय का बाळांनो, मला सांगा आता, समजलंय नक्की? येस मॅम. आता उद्याच्या टेस्टसाठी रेडी आहात तुम्ही? येस. येस, आय होप तुम्ही रेडी आहे. बघा आपण जे बघितलंय ना 4, आता टोटल बेसिक आपलं संपलाय. जेवढं बेसिक हॉर्टिकल्चरसाठी इम्पॉर्टंट आहे ना तेवढं आपलं सर्व संपलंय, टोटल बेसिक आपलं संपलाय. बाकीचा जो पोर्शन आहे तो सगळा पाठांतराचा. आता पाठांतराचा म्हणजे कसा, तो क्रॉप कल्टिवेशन मध्ये बघा कन्सेप्ट काही नाही आहे, तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरायटा पाठ करणं आहे, बरोबर. मॅम विनियर ग्राफ्टिंगची इमेज नाही समजली बेटा, एकदा दाखवून देते मी तुला, ठीक आहे. विनियर ग्राफ्टिंगचे स्क्रीनशॉट काढून घे. त्याच्यात एकच आहे ना, जो रूट स्टॉक असेल तो काय असेल, 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त डायमीटरचा. जो रूट स्टॉक आहे ना तो काय यूज करायचा आपल्याला, जो रूट स्टॉक आहे, आता ठीक आहे इमेज थोडी क्लिअर नाहीये इथे, जो रूट स्टॉक आहे ना तो लक्षात ठेव, जो रूट स्टॉक आहे तो काय आहे, 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त डायमीटरचा. तुम्ही जर गुगलला सर्च केलं ना तर दुसरा पण तुम्हाला भेटून जाणार, इमेजेस आणखी भेटून जाणार तुम्हाला दुसऱ्या. फक्त एवढं लक्षात ठेवा, विनियर ग्राफ्टिंग मँगो मध्ये केला जाते आणि 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त काय असते, त्याची डायमीटर असते. क्लिअर आहे. आता उद्या तुमची टेस्ट आहे 6 वाजता. किती वाजता टेस्ट आहे, 6 वाजता टेस्ट आहे. त्यासाठी कल्पतरूचा ऍप तुम्ही डाउनलोड करा. 6 ते 10 तुमची लाईव्ह टेस्ट राहील. त्याचा स्कोर, त्याच्यानंतर त्याचा अनालिसिस वगैरे मी सांगेल तुम्हाला, किंवा त्याच्या खालीच डायरेक्ट मी अनालिसिस दिलेला राहील. मॅम पोर्शन काय आहे टेस्टचा, बेसिक लेक्चर सर्व. आज एक काम करते मी, आज युट्यूबला सर्व लेक्चर टाकून देते, तुम्ही आणखी एकदा ते लेक्चर बघा. आतापर्यंत झालेले हॉर्टिकल्चरचे सर्व लेक्चर, कालचं लेक्चर मी युट्यूबला टाकलेलं आहे, बाकीचे लेक्चर पण टाकून देते युट्यूबला. कल्पतरू ऍग्री कॉम्पिटेटिव्ह अकॅडमी सर्च करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा, तर ते तुम्हाला तिथे लेक्चर भेटून जातील. ठीक आहे. बाकी तुमचे कोणी फ्रेंड्स असेल तर त्यांना पण सांगा, तिथे तुम्ही ते बघून घ्या आणि उद्याच्या टेस्टसाठी रेडी राहा. 6 ते 10, 6 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत तुमची टेस्ट लाईव्ह राहील. त्याच्यानंतर टेस्ट लाईव्ह राहणार नाही. आणि संडेला आपल्याला सुट्टी असेल. आता मंडे पासून आपण भेटू, मग पुन्हा संडेला सुट्टी, तुम्ही सुट्टी घ्या, मी सुट्टी घेते. मंडेला आपण पुन्हा भेटू. उद्या तुमची टेस्ट आहे, पण टेस्ट मिस करू नका. तुम्हाला तर मॅम नोट्स, बेटा नोट्स मी प्रोव्हाइड करत नाही, तुम्हाला मी ते ऍप तुम्ही जेव्हा डाउनलोड कराल ना तिथे मी तुम्हाला ऍड करते. माझ्याकडे जेवढे नोट्सच्या पीडीएफ आहे ना मी सर्व काही ऍड करून टाकले आहे तिथे. जेवढेही नोट्सच्या पीडीएफ माझ्याकडे आहे ना ते कुठल्याही सब्जेक्टच्या असो, त्या मी त्या बॅचला आहे ना फ्री मटेरियल म्हणून, स्टडी मटेरियल मध्ये, तेव्हा तुम्ही जे आता बॅच मध्ये मी ऍड करेल तुम्हाला, किती असं लिहून येईल, फ्री ऍग्री एमपीएससी आणि एमसीआर बॅच. मॅम मंडेला कोणता चॅप्टर आहे, मे बी मंडेला तुमचं जीएसचं लेक्चर राहील, मे बी, कारण सरांचा आतापर्यंत टाइम ऍडजस्ट होत नव्हता, तर मे बी मंडेला तुमचं जीएसचं लेक्चर राहील. तर पॉलिटिकल सायन्स हा टॉपिक राहणार आहे. सर पॉलिटिकल सायन्स घेणार आहे, तर अजून आमचं डिसाइडेड नाही झालंय मी लेक्चर घेणार आहे की सर लेक्चर घेणार आहे, तर पण 90% सरांचं लेक्चर राहील, 90% सरांचं लेक्चर राहील. मॅम एमसीक्यूज ना, हो बेटा भाग्यश्री एमसीक्यूजच राहील, लिहायचे नाही आहे टेस्ट. किती टाईप करणार आहे तुम्ही, काय टाईप करा, एमसीक्यूजच राहील, ABCDE किंवा ABCD, बस एवढंच राहील. A फॉर ऍपल, B फॉर बॉलच काम आहे तिथे, बाकी काही नाही. चालेल, तर आपण आता उद्या टेस्ट द्या, सर्वजण अभ्यास करा, म्हणजे अभ्यास करा. जे नोट्स तुमच्याकडे हॉर्टिकल्चरची प्रेझेंट आहे ना त्याच्यातून एवढं वाचून घ्या. मला माहिती आहे बेसिक दिलेलं नाही आहे, मी समजू शकते बेसिक कोणत्या बुकमध्ये दिलेलं नाही आहे, पण कुठलं तर असेल, कधी तर शिकले असाल, थोडं आठवत असेल, किंवा मला तर वाटतं मी चांगलं शिकवलं तेवढ्याच्याहून तरी क्लिअर झालं असेल. मी युट्यूबला सर्व लेक्चर टाकून देते, आज तुम्ही ते एकदा बघून घ्या. आणखी ज्या कोणत्या लेक्चरमध्ये डाऊट असेल तर ते तुम्ही बघून घ्या तिथे, त्याच्यानंतर तुम्ही टेस्टसाठी रेडी राहा. थँक्यू मॅम, अविनाश थँक्यू. ओके चालेल, ठीक आहे, भेटू मग आता. एक तर मंडेला मी भेटेल, नाही तर मग सुचित सर भेटतील तुम्हाला, कोणी भेटलं तरी काही टेन्शन नाही. तर ते पण लेक्चर तुम्ही करा, जीएसचे ते पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ओके, अक्षयचं काय म्हणणं आहे, थँक्यू मॅम. ओके थँक्यू, गौरव थँक्यू. ओके
चालेल. कोणाला जर काही डाऊट असला ना तर माझा व्हॉट्सअप नंबर सर्वांकडे आहे, तुम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. लेक्चरच्या बाबतीत असो, टेस्टच्या बाबतीत असो, सर्व कधी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आज मला एका मुलीने कॉल पण केला होता. आय थिंक काय नाव तिचं, कोमल. कोमल तिची एक्झाम होती. मॅडम म्हणे रोज मध्ये कोणती टेक्निक युज केली जाते, कोणतं बडिंग केलं जाते, कटिंग केलं जाते की काय केलं जाते. एक्झाम चालू कॉलेजची असेल हा मला. मॅम. हा कोमल आहे का तू? हो हो. मॅम तुमचा नंबर नाहीये माझ्याकडे, लिहून घे मग 7448092675. टेलिग्राम चॅनलला आहे ना बेटा, टेलिग्राम चॅनलला कल्पतरू अकॅडमीवर कल्पतरू अकॅडमी जेव्हा तुम्ही जॉईन कराल ना, सर्वात पहिले नाव येते स्नेहल राऊत. स्नेहल राऊतच्या नावासमोर माझा नंबर लिहिलेला आहे, नंतर नेहा पोटे मॅमचा नंबर आहे, तिथे पण त्यांचा नंबर दिलेला आहे. ठीक आहे. तुम्ही जर वरती कल्पतरू म्हणजे टेलिग्रामला जॉईन केलं ना, त्या चॅनलच्या डिटेल्स मध्ये जेव्हा बघाल तिथे डायरेक्ट माझा नंबर दिलेला आहे, नेहा मॅमचा पण नंबर दिलेला आहे. तुम्हाला कधीही कुठलाही प्रॉब्लेम असला ना, ऍग्रीच्या कोणत्याही सब्जेक्टशी रिलेटेड, इव्हन एमपीएससी रिलेटेड असलं तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, बँकिंगशी रिलेटेड असला तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता. कुठल्याही मॅथ्सचा प्रॉब्लेम असो, इंग्लिशचा असो, रिझनिंगचा असो, बँकिंग बद्दल, ऍग्री बद्दल कुठल्याही सब्जेक्टचा असला तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, नेहा मॅमला मला. आणि जीएस बद्दल काही असलं तर सुचित सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही असं नका समजू की आपण बॅच लावलेली नाहीये, आम्ही तुमचे डाऊट क्लिअर करणार नाही. की नाही, आम्ही इथे ऍग्री कॉस्ट साठी बसलेलो आहोत, आम्ही कुठलाही डाऊट तुमचा क्लिअर करू बाळांनो. टेन्शन घ्यायचं नाही, कधी कधी कॉल करू शकता, फक्त रात्री 11 नंतर नाही. बस एवढंच एक अट आहे, रात्री 11 नंतर नाही. चालेल. ठीक आहे. तर उद्या भेटू. उद्याची टेस्ट व्यवस्थित द्या. मी सर्व लेक्चर युट्यूबला अपलोड करून टाकते, ते तुम्ही बघून घ्या. थँक्स मॅम. ओके. ढाले. आता ढाले मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगा आहे, फोटो दिसला. येस मॅम. हा, व्हिडिओ दाखवत जा ना मग. काय नाव आहे तुझं? सरनेमच माहित झालं, कधी कुठं दिसला रस्त्यात तर मग चहा घ्या प्यायला थांबायचं नाही का? रणजित सिंह मॅम. काय रणजित सिंह. रेंज नाही, काय म्हणणं आहे मला आवाज नाही ना बेटा. रणजित Thank you, सिंह. ma'am. खूपच छान शिकवता तुम्ही. थँक्यू पूनम. हा, काय म्हणणं आहे ढाले? काय बेटा, काय नाव आहे तुझं? रणजित सिंह मॅम. ओके ओके. चेहरा दाखवून दे ना एकदा, कधी रस्त्याने दिसला तर. म्हणजे मीच पाहतो चहा, तुला बिल नाही द्यायला लावणार, टेन्शन नको घेऊ. आम्ही देतो. दिग गया. ओके चालते. हा, आता केस वगैरे चांगले लगेच ना पोरांचं चालू होऊन जाते. अरे चांगलेच दिसता तुम्ही. बापरे, रामकृष्ण खूपच हसला. मॅम सेकंड इयर पण कन्सेप्ट क्लिअर नव्हती, आता क्लिअर झाली. अच्छा ठीक आहे. अर्जुन थँक्यू. चालेल. तुमच्या सर्वांचे मला चांगले फीडबॅक आले व्हॉट्सअपला. पहिल्या दिवशी लेक्चर घेतल्यावरच असं अर्ध्या तासातच ना 6:30 पर्यंत असे खूप सारे मेसेज होते व्हॉट्सअपवर, दनादन मेसेज येत होते. असं वाटत होतं बर्थडेच आहे माझा. बर्थडेला कसे येते मेसेज, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मोबाईल बघितला की मेसेज, तसे होते. तर थँक्यू, तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला. आपण हीच कंटिन्यू ठेवणार आहे तुमच्यासाठी. आमच्याकडून जेवढं काही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करायचा प्रयत्न होते ना बाळांनो, तर आम्ही करू. आज माझा होता अक्षय. ओके, हॅपी बर्थडे अक्षय. अक्षय कुठे? मला दिसत नाही अक्षय. थँक्स. अक्षयला नखरेला आहे ना, अक्षयचे नखरे चालू आहे. माझा होता मॅडम बर्थडे. आता असं नको म्हणून मॅडम, गिफ्ट साठी फोन पे ला पैसे पाठवा. ठीक आहे अक्षय, हॅपी बर्थडे आमच्या सर्वांकडून तुला. हॅपी बर्थडे. थँक्यू मॅम. थँक्यू. आम्ही लेक्चर एन्जॉय करतो मॅम. बेस्ट टीचिंग. थँक्यू पूनम. तरी हॉर्टिकल्चर थोडंसं बोरिंग आहे रे, बाकी तर एकदम खतरनाक शिकवू आपण. चलो ठीक आहे. बाकी अवांतर गप्पा आल्या आवडतात तुम्हाला आहे ना. योगेश एएसडीएस. यस योगेश, तू माझा ओल्ड स्टुडंट आहे, मला माहिती आहे. तुला मी शिकवलेलं एएसडीएस, सॉइल सायन्स आणखी आहे ना, सॉइल सायन्स. मॅम पॅथ. अर्जुन, आय एम अ बीएससी हॉर्टिकल्चर स्टुडंट. प्रज्वला. ओके, मग समजलंय ना माझं हॉर्टिकल्चर मध्ये. मी ऍग्रिकल्चरचीच आहे पण समजते ना. यस ओके थँक्यू. मॅम ऍग्रो एसएसएससी बॉट. भाग्यश्री, काय म्हणणं आहे ऍग्रो एसएसएससी बॉट? मॅम त्याचे पण लेक्चर अरेंज करत जा ना, त्याचे काय म्हणजे बेसिक कन्सेप्ट पासून. बॉटनीचे कमीत कमी 30 लेक्चर प्रेझेंट आहे कल्पतरूच्या ऍपला. सर्व नेहा मॅमचे सर्व 30 लेक्चर. पहिली फ्री बॅच चालू केली होती आम्ही, तर त्याच्यामध्ये मॅडमनी बॉटनी आणि सुचित सरांनी जिओग्राफी हा सब्जेक्ट कव्हर केलाय बेटा. तर बॉटनी तिथे सर्व कव्हर होऊन जाईल तुमचं. ऑलरेडी फ्री अवेलेबल आहे कल्पतरू ऍपला. ओके मॅम, बघते डाउनलोड करेन. हा, तुम्ही डाउनलोड नाही होणार, व्हिडिओ डाउनलोड नाही होत, ऍप डाउनलोड करा.
हा ऍप डाउनलोड कर. हा ऍप डाउनलोड, व्हिडिओ डाउनलोड नाही होतो. कितीदा व्हिडिओ बघू शकता पण व्हिडिओ डाउनलोड नाही होत. त्याच्यात टेस्ट पण घेतल्या होत्या मॅमनी, नेहा मॅमने टेस्ट पण घेतल्या होत्या आणि तेव्हा लेक्चर पण घेतलं. मॅम फिफ्थ सेमला पॅथ एंटो हार्ड जातंय खूप. अर्जुन आता असं बोलू नाही शकत रे, युट्यूबला टाकायचं आहे मला. चांगले सब्जेक्ट आहे ते, किती गोड सब्जेक्ट आहे ते. नाही आहे मॅम ऍपला लेक्चर. गौरव तू अजून ऍड झालाय का बाळा? गौरव तुला मी बॅचला ऍड नाही केलं अजून. गौरव परवे, मी नावच ऐकलं नाही, आज ऐकलं. कमीत कमी 1600 पोरं ऍड आहे बॅचला. कमीत कमी 1600 पोरं ऍड आहे. मॅम तसं ऍड होतं त्याच्यात. काय भाग्यश्री? त्याच्यात ऍड कसं काय होत येते तुम्ही म्हणून. ऍप डाउनलोड करा, मला मेसेज येतो, नंतर मी तुम्हाला ऍड करते. ओके मॅडम. तिथे एक मेसेज येईन, हाय वेलकम टू कल्पतरू ऍग्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी. तिथे तुम्ही टाकायचं की बॅच मध्ये ऍड करा. माझ्यापर्यंत तो मेसेज येतो, मग मी तुम्हाला बॅचला ऍड करेल. ठीक आहे. ओके हो हो. अर्जुन, अर्जुन कुठे आहे? मला अर्जुन बेटा ते सब्जेक्ट खूप गोड आहेत, ते तुला करावंच लागणार आहे. अर्जुन इथे वाटतंय ना अर्जुन, तर ते तुला करावंच लागणार आहे बाळा. खूप गोड सब्जेक्ट आहेत ते. नो मॅम हॉर्टिकल्चर इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हा आहे ना इंटरेस्टिंग, कोणी नाही म्हटलं. मी म्हटलं थोडंसं बोर जाते म्हणून का नाही. हे बोर नाही जात, बेसिक बोर नाही जात. त्या व्हेरायट्या पाठ करणं बोर जाते बघ, है ना. पुसा ज्योती, पुसा क्रांती. 5ला सायंटिस्ट नेम आठवतात नाही मॅम. पेस्ट इनसे. आम्ही असंच केलं होतं पाठ. जाऊ दे, आदल्या दिवशी पाठ करायचं. काय करतो मग, काही नाही, होऊन जातं. कसं माहितीये का, एक लक्षात ठेवा, पाठांतराची काय गोष्ट असते ना, तुमचं जे पाठांतराची गोष्ट आहे ती सांगते, एकदा समजून घ्या. आज तुम्ही वाचलं ना, काय करता, आज वाचता, आज इतकं पाठ करता की दिवसात 10 वेळा म्हणता ती गोष्ट. 10 वेळा म्हणता फ्युजरियम स्पेसिस, फ्युजरियम स्पेसिस, फ्युजरियम स्पेसिस, फ्युजरियम स्पेसिस 10 वेळा बोलता. परंतु उद्या जर विचारलं तर आपण काय